बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। आज 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची 394वी जयंती आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यासह देशात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। किल्ले शिवनेरीवर शिवजयंतीनिमित्त शासकीय जयंती सोहळा पार पडला। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते। यावेळी महिलांनी बाळ शिवाजीसाठी खास पाळणा गायला। यासाठी किल्ल्यावर संपूर्ण वातावरण शिवमय झाल्याचं पाहायला मिळतंय। शासकीय सोहळ्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, राज्य सरकारकडून इतिहास जपण्यासाठी महायुतीचं सरकार कटिबद्ध आहे। हे सर्वसामान्य जनतेचं सरकार आहे। तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, शिवरायांचा जय जयकार कायमच होत राहणार। अन्याय करणाऱ्याला पराभूत करू शकतो हे शिवरायांनीच दाखवलं। तसंच प्रत्येक जिल्ह्यात विविध उपक्रमांच्या माध्यमातून शिवरायांचा इतिहास लहान बालकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सरकार करत आहे। भारताकडून पंतप्रधान मोदी यांनी वर्ल्ड हेरिटेज म्हणून शिवरायांचे किल्ले दिले। यावेळी शिवभक्तांना संबोधित करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणावर विधान केलं। मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारं आणि टिकणारं आरक्षण देण्यासाठी उद्या विशेष अधिवेशन होणार आहे। कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता टिकणारं आरक्षण देणार असा पुनरुच्चार पुन्हा एकदा शिंदेंनी केला। राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूर लोकसभा लढवण्याचे संकेत दिलेत। पक्षानं संधी दिली तर आपली लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी आहे, पण या प्रकरणी पक्ष घेईल तो निर्णय आपल्याला मान्य असेल असं त्यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना म्हटलंय। विशेष म्हणजे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून यापूर्वीच दिवंगत काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांनी उमेदवारी मागितली आहे। त्यातच आता वडेट्टीवार यांनी ही जागा लढवण्याचे संकेत दिल्यानं काँग्रेस पुढे इथून कुणाला उमेदवारी द्यायची असा सवाल उभा टाकलाय। लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता केव्हाही लागण्याची शक्यता आहे। यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आलाय। कालपर्यंत लोकसभा निवडणूक लढवण्याच्या मुद्द्यावर मौन साधणाऱ्या विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी अचानक पक्षानं संधी दिल्यास आपली ही निवडणूक लढवण्याची तयारी असल्याचं स्पष्ट केलंय। त्यामुळे राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्यात। शारदाश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक आणि शिक्षक यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली। शिक्षकांना निवडणुकीच्या कामाला लावू नका अशी मागणी या पालक आणि शिक्षकांनी राज ठाकरे यांच्याकडे केली आहे। यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होण्याची शक्यता या पालकांनी व्यक्त केली होती। यावर राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला प्रश्न विचारलाय। या शिक्षकांना निवडणुकीच्या कामात घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना शिकवण्याची जबाबदारी कुणाची असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केलाय। तसंच असं असेल तर निवडणूक आयोग 5 वर्ष काय करतो असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केलाय। निवडणूक आयोगाकडे 5 वर्ष काय काम असतं? निवडणुका तोंडावर आल्या की घाईघाईने शिक्षकांना कामाला लावायचं असं का केलं जातं असा प्रश्नही राज ठाकरे यांनी उपस्थित केलाय। 1ली ते 4थीच्या शिक्षकांना निवडणुकीच्या कामाला बोलवण्यात आलंय। या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी घेतलेली भूमिका महत्त्वाची मानली जाते। कोणत्याही शिक्षकांना निवडणुकीच्या कामावर रुजू होऊ नये असं आवाहन राज ठाकरे यांनी केलंय। त्यामुळे अशा शिक्षकांवर कोण शिस्तभंगाची कारवाई करतो ते आम्ही पाहणार असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलंय। या संदर्भात आम्ही निवडणूक आयोगाकडे भेटण्यासाठी जाणार आहोत। ते 5 वर्ष काय काम करतात असा प्रश्न आम्ही त्यांना विचारणार असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलंय। उद्या काय होईल सांगता येत नाही। लोकांचे विचार दररोज बदलतात, कधीही काहीही घडू शकतो असं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सूचक विधान केलंय। माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केलेल्या भाजप प्रवेशानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे भाजप प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे। यावर त्यांनी हे सूचक वक्तव्य केलं। ते म्हणाले, पंतप्रधान मोदींच्या विकसित भारत संकल्पनेला साथ देण्यासाठी कोणी भाजपमध्ये येत असेल तर आम्ही त्यांना सोबत घेऊ, पण मला याबद्दल कुठलीही माहिती नाही। जयंत पाटील हे ज्येष्ठ नेते आहेत, ते माझ्या संपर्कात नाहीत, त्यामुळे मी त्यांच्याविषयी काहीही बोलणार नाही असं बावनकुळे म्हणाले। तसंच पुढे ते म्हणाले, विजय वडेट्टीवार यांच्याविषयी नितेश राणे यांनी काय ट्विट केलं ते मला माहीत नाही, पण विजय वडेट्टीवार आणि जयंत पाटील आमच्या संपर्कात नाहीत। पण उद्या काय होईल सांगता येत नाही। लोकांचे विचार दररोज बदलतात। भविष्यात आत्मनिर्भर भारत होईल अशी गॅरंटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला दिली आहे। त्यामुळे संपूर्ण देशभर मोदींच्या नावानं तिसऱ्यांदा सरकार येईल असंच वारं सध्या देशभर दिसतंय असंही ते म्हणाले। मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ आणि त्यांचे पुत्र खासदार नकुलनाथ यांच्या भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चेला सोमवारी दुपारी पूर्णविराम मिळाला। मी भाजपमध्ये जात नसल्याचं कमलनाथ म्हणाले। राज्याचे प्रभारी भवर जितेंद्र सिंह यांनी मंगळवारी बैठक बोलावली आहे। या बैठकीला सर्व आमदार आणि ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत। दुसरीकडे कालपासून दिल्लीतील कमलनाथ यांच्या बंगल्यावर लावलेला जय श्रीराम ध्वज आज दुपारी हटवण्यात आला, पण तो पुन्हा लावण्यात आला।
दिल्लीतील कमलनाथ यांच्या बंगल्यावर बैठक सुरू असून त्यात मध्य प्रदेशचे काही आमदार, माजी आमदार आणि नेते सामील आहेत. कमलनाथ यांचे निकटवर्ती आणि दिल्लीतील माजी मंत्री सज्जन सिंह वर्मा म्हणाले, कमलनाथजींनी कधीही सांगितलं नाही की ते इकडे किंवा तिकडे जात आहेत. कमलनाथजी तुमच्याशी बोलतील. खासदार काँग्रेसमधील फुटीच्या बातम्यांबाबत प्रदेश प्रभारी भवर जितेंद्र सिंह यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. जितेंद्र सिंह उद्या मंगळवारी राजधानी भोपाळमध्ये येणार आहेत, जिथं ते आमदारांची 1-to-1 चर्चा करणार आहेत. भवर सिंह मंगळवारी सकाळी 10:30 वाजता आमदारांची बैठक घेणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या गाडीचा दिल्लीमध्ये जोरदार अपघात झालाय. या अपघातामध्ये हेमंत गोडसे हे सुदैवानं बचावले आहेत. एका गाडीला ओव्हरटेक करताना समोरून येणाऱ्या एका वाहनानं त्यांच्या गाडीला जोरात ठोकर मारली. हा अपघात भीषण होता, मात्र त्यामध्ये गोडसे यांना कोणतीही दुखापत झाली नाही. त्यांच्या गाडीचं बरंच नुकसान झालंय. संसदेमध्ये असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी खासदार गोडसे संसदेत गेले होते. कार्यक्रम संपल्यानंतर ते निवासस्थानाकडे परतत असताना हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दिल्लीमधील बीडी मार्गावर हा अपघात झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवजयंतीनिमित्त दिल्लीमध्ये देखील विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये संसदेमध्ये असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी खासदार हेमंत गोडसे हे राजधानीमध्ये दाखल झाले होते. संसदेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर कार्यक्रम संपल्यानंतर ते आपल्या निवासस्थानाकडे परत जात होते. याच दरम्यान एका गाडीला ओव्हरटेक करताना समोरून येणाऱ्या एका वाहनानं त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. या अपघातात गाडीचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असल्याचं दिसून येतं. मात्र या सुदैवानं हेमंत गोडसे यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. मराठा आरक्षणासाठी 2-3 मोठ्या लोकांची मागणी होती. शेवटी मोठ्यांचे चालते, गरिबांचे चालत नाही असं म्हणत मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी टोला लगावलाय. तसंच ओबीसीतूनच आरक्षण देण्याची करोडो मराठ्यांची मागणी असून सरकारनं सगळे सोयऱ्याच्या अधिसूचनेचीही अंमलबजावणी करावी असंही ते म्हणाले. याशिवाय उद्या जर कायदा मंजूर नाही झाला तर 21ला आंदोलनाची दिशा ठरणार असून त्यानंतर बोलणंही बंद होऊ शकतं असा इशाराही त्यांनी सरकारला दिला. मनोज जरांगे यांच्या अंतरवाली सराटी या उपोषणस्थळी शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी जरांगे यांनी शिवरायांना अभिवादन केलं. तसंच इतकं दिवस चालता सुद्धा येत नव्हतं, आज शिवरायांनीच आशीर्वाद दिल्यानं उभा राहिलो असं जरांगे यावेळी म्हणाले. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज 10वा दिवस आहे. आज शिवरायांना अभिवादन केल्यानंतर मनोज जरांगे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, शिवरायांनीच आशीर्वाद दिले. इतके दिवस मला चालताही येत नव्हतं, पण आज उठलो, बाहेर आलो, त्यांच्या चरणाला स्पर्श करताच नवीन ऊर्जा आणि बळ मिळालं. आजचा दिवस शांत राहणार, आता उद्यापासून पुन्हा कामाला लागणार असा रोखठोक इशारा त्यांनी सरकारला दिला. भाजप नेते नितेश राणे यांनी नुकतंच सभेत एका नेत्याचा कायदा सुव्यवस्थेला आव्हान देणारी भाषा वापरत आक्षेपार्ह विधान केलं. यावरून राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी देखील एक ट्विट केलंय. याच ट्विटला नितेश राणे यांनी सूचक रिप्लाय दिलाय. आपण ओरिजिनल हिंदुत्ववादी आहात आणि आमचे जुने सहकारी पण. काय माहीत तुमचा आणि आमचा बॉस लवकरच एकच असेल असं नितेश राणे यांनी म्हटलंय. भाजप नेते नितेश राणे यांनी नुकतंच सभेत आक्षेपार्ह विधान केलं. पोलिसांनी माझं भाषण रेकॉर्ड करू दे, पोलीस माझे व्हिडिओ स्वतःच्या बायकोला दाखवतील, पण कुणी माझं वाकडं करू शकणार नाही. आमच्या राज्यात आम्हाला काय करू शकणार असं नितेश राणे म्हणाले होते. यावरून विरोधकांनी टीका करायला सुरुवात केली. या संदर्भातच वडेट्टीवार यांनी ट्विट केलं होतं. या ट्विटला नितेश राणे यांनी रिप्लाय दिला. वडेट्टीवार यांनी नितेश राणे यांचा भाषणाचा व्हिडिओ ट्विट करत लिहिलाय की छत्रपती शिवाजी महाराजांसमोर सत्ताधारी भाजप आमदाराची भाषा बघा. पोलीस माझे व्हिडिओ स्वतःच्या बायकोला दाखवतील, पण कुणी माझं वाकडं करू शकणार नाही. महिलांचा अपमान करणारी, राज्यातील पोलिसांना आव्हान देणारी ही स्क्रिप्ट भाजपनं दिली का? महिलांचा अपमान करणारी, पोलिसांना आव्हान देणारी हीच का भाजपची संस्कृती? हीच का मोदी की गॅरंटी? असा हल्लाबोल वडेट्टीवार यांनी केला.